आता सध्या ते Instagramवर अशा प्रकारचे प्रोफाईल डीपीज जे की व्हिडिओज असतील किंवा तुम्ही Instagramवर फोटोज पाहिले असतील किंवा रील्स पाहिले असतील ह्या जास्त प्रमाणात ते व्हायरल होत आहेत आणि बऱ्याचशा जणांना जे अशा प्रकारचे प्रोफाईल डीपी आहे तो बनवायचा असेल तर हा व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रापर्यंत ही लिंक आहे ती जास्तीत जास्त शेअर नक्की करा। सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा हे बनवणं एकदम सोपं आहे आणि यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा इथे बनवू शकता आणि हा दिसायला सुद्धा एकदम युनिक आणि आता सध्या ट्रेंडिंगला सर्वात जास्त आहे आणि याला बनवायचं जर असेल तर एकदम सिंपल प्रोसेस आहे। यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा अजिबात विसरू नका, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओज अपलोड करेन याची तुम्हाला नोटिफिकेशन आहे ते लगेच येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो याच्यासाठी कोणता प्रॉम्प्ट लागणार आहे आणि हा जो की प्रॉम्प्ट आहे हा तुम्हाला कुठे भेटू शकतो। जसं की तुम्हाला आतापर्यंत मी सांगितलं होतं हा प्रॉम्प्ट आहे तो टेलिग्रामवर भेटत होता, पण आता हा टेलिग्रामवर तुम्हाला भेटणार नाही। याच्यामुळे तुम्हाला सांगितलं व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। लास्टला मी सांगणार आहे की हा प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला कुठे भेटू शकतं आणि प्रॉम्प्ट भेटला म्हणून तुमचा जी की आहे अशा प्रकारे डीपी आहे तो रेडी होणार नाही। यात तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या चेंज कराव्या लागणार आहेत, कारण की जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा जर तुमचा प्रोफाईल डीपी जर बनवायचा असेल तर तुम्हाला यात मी ज्या काही गोष्टी सांगतो ह्या प्रॉपर फॉलो कराव्या लागणार आहेत। त्यानंतर तुमचा अशा प्रकारे प्रॉपर जो की डीपी असेल तो रेडी होणार आहे। सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपण मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊया आणि डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। तर सगळ्यात पहिले तर जसं की आता बघू शकता मी गॅलरी जर इथून ओपन करून घेतली, जसं की आता गॅलरीत बघू शकता अशा प्रकारे तुम्ही फोटोज आहेत ते वेगवेगळे बनवू शकता। हा जो की फोटो आहे पूर्ण मी ब्लॅक मध्ये बनवला आहे आणि त्यानंतर साईडला बघू शॅडो जी की दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही शॅडो सुद्धा व्हाईट लावू शकता किंवा इतर तुम्हाला जो कलर आवडतोय तशा प्रकारे शॅडो सुद्धा इथे लावू शकता। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सुद्धा इथे मी डीपी तयार केलेला आहे, अशा प्रकारे सुद्धा एक केलेला आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी की आता साईडला कलर आहे, जर तुम्हाला हा कलर चेंज करायचा असेल तर हा कलर सुद्धा इथे तुम्ही चेंज करू शकता। जसं की रँडमली हा मी फोटो यूज केलता त्यापासून अशा प्रकारे वेगवेगळे 3 डीपीज मी तयार केलेले आहेत। हे तुम्ही तुमच्या Instagram डीपीला ठेवू शकता किंवा WhatsApp डीपी असेल किंवा इतर कोणतेही तुम्ही यूज करू शकता। जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या फोटोपासून सुद्धा इथे अशा प्रकारचे फोटोज आहेत ते तुम्ही रेडी करू शकता। एकदम खतरनाक दिसायला सुद्धा आहेत आणि आता सध्या ट्रेंडिंगला सुद्धा आहेत। ओके, आता ह्याला बनवायचं कसं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला मेन गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे, अशा प्रकारे जर तुम्हाला फोटोज बनवायचे असतील तर हे जे की 3 फोटोज आहेत जसं की आता बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल हा एक आहे, बघू शकता हा आपला हा एक आहे, हा एक आणि हा एक, हे 3 फोटोज आहेत। ओके, हे 3 फोटोज जर तुम्हाला बनवायचे असतील तर ह्या 3 फोटोंसाठी तुम्हाला वेगवेगळे प्रॉम्प्ट्स घेण्याची काही सुद्धा गरज नाही। एकाच प्रॉम्प्टच्या मदतीतून मी 3 अशा वेगवेगळ्या प्रकारे डीपीज आहेत ते फोटोज म्हणजे ते बनवलेले आहेत। ओके, हे सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या, कारण की हे जे फोटोज बनवले आहेत मी थोडंसं जे काही जे काही तुम्हाला आता मी एक प्रॉम्प्ट देणार आहे त्या प्रॉम्प्टमध्ये तुम्हाला मी ज्या काही गोष्टी सांगतोय ह्या गोष्टी फक्त तुम्हाला चेंज करायच्या आहेत, पण कुठे चेंज करायच्या आहेत, कोणता शब्द जो काही तुम्हाला चेंज करायचा आहे सगळं काय मी मोहर सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत पाहायचा आहे, नाहीतर तुम्ही त्या गोष्टी जर चेंज केल्या नाही तर तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे डीपीज आहेत ते रेडी होणार नाहीत। सगळ्यात पहिले तर मेन गोष्ट काय करायचं, प्ले स्टोअरवर जायचं आहे तुम्हाला, इथं सर्च बारमध्ये जायचा आणि महत्त्वाची गोष्ट गुगल जेमिनी जी की बरेचशाच मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण हे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। ओके, बरेचशाच जणांना माहिती नाही की बरेचसेच लोक मला कमेंट सुद्धा करत होते का व्हिडिओ मला बरेचशाच जणांनी कमेंट्स केलते की सांगितलं होते तू कोणते ॲप यूज करतो ते आम्हाला सांग। ओके, सगळ्यात पहिले तर ही ॲप तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायची आहे, गुगल जेमिनी। ओके, हे डाउनलोड करून घ्या। जर डाउनलोड होत नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्यांची वेबसाईट सुद्धा आहे, क्रोमवर जर तुम्ही गेला आणि तिथे जर सर्च केलं गुगल जेमिनी तर तुम्हाला तिथे वेबसाईट आहे ती भेटून जाईल। त्या वेबसाईटच्या मदतीतून सुद्धा इथे अशा प्रकारे तुम्ही इथे लोगोज बनवू शकता। ओके, तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, वेबसाईट सुद्धा यूज करू शकता किंवा ॲप सुद्धा। आता मी ॲप यूज करणार कारण की एकदम बेस्ट जातं ॲप यूज कराय, वेबसाईट जास्त लोड घेते त्यामुळे मी ॲप यूज करणार आहे। सगळ्यात पहिले तर गुगल जेमिनी ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर बघू शकता जसं की अशा पद्धती तुम्हाला इंटरफेस येणार आहे। आता काय करायचं, सगळ्यात पहिले तिथे प्लस बटनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे गॅलरीचा ऑप्शन बघायला भेटेल, त्या गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ज्या फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा, ज्या फोटोपासून अशा प्रकारचा इमेज रेडी करायचा आहे तुम्हाला तो फोटो फक्त इथे ॲड करून घ्या। फोटो ॲड केल्यानंतर खाली अस्क जेमिनी लिहिलं आहे तिथे मी तुम्हाला जो प्रॉम्प्ट देणार आहे हा प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे। ओके, पण हा प्रॉम्प्ट तुम्हाला भेटणार कुठं हे तुम्हाला मी लास्टला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि त्यानंतर फक्त सेंड करा बस। त्यानंतर तुमचा इमेज आहे तो अशा प्रकारे तिथे रेडी होणार आहे, म्हणजे स्टार्ट होणार आहे प्रोसेसिंगला। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो की हा फोटो आहे तो तुमचा नॉर्मली एकच म्हणजे जशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं तशा प्रकारे रेडी होणार नाही। जसं की यात मी तुम्हाला सांगतो तशा प्रकारे, जसं की आता बघू शकता इथे आता इमेज जो की रेडी झाल्यानंतर तुम्हाला सांगतो हा जी की आपला आत्ताचा इमेज आहे तो कशा प्रकारे तो रेडी होणार आहे। जसं की बघू शकता इथे आता जो की आहे आपला इमेज आहे तो रेडी होत आहे। तर आता बघू शकता अशा प्रकारे इमेज आहे तो रेडी झाला आहे, म्हणजे ब्लॅकमध्ये पूर्ण आहे तो अशा प्रकारे तो रेडी झाला आहे
आणि दिसायला सुद्धा एकदम खतरनाक आहे. आता जर तुम्हाला वेगळा जनरेट करायचा असेल, तुम्हाला जर समजा ही जी की साईट लाईट नको असेल, ही व्हाईट बॅकग्राऊंड नको असेल किंवा ब्लॅकमध्ये जर नको असेल, तर तुम्ही काय करू शकता, येथे एक गोष्ट लक्षात आहे, येथे तुम्हाला एक प्रॉम्प्टमध्ये एक गोष्ट चेंज करायची आहे. फक्त या प्रॉम्प्टवर अशा पद्धतीने प्रेस करा, इथे एडिटचं ऑप्शन भेटेल, यावर क्लिक करून घ्यायचा आहे आणि येथे बघू शकता तुम्हाला व्हाईट ग्रीन जी की लाईन तुम्हाला दिसत असेल, बघू शकता ही लाईन आहे. ओके, ही लाईन आहे ते चेंज करून घ्यायची आहे. येथे तुम्ही कोणता, तुम्हाला रेड हवा असेल तर रेड तुम्ही टाकू शकता, ग्रीन हवा असेल तर ग्रीन टाकू शकता. जसं की बघू शकता इथे ग्रीन लिहिलं आहे, इथे बघू शकता इथे ग्रीन आहे. तर तुम्ही इथून जी काय असेल तुम्हाला जसा पाहिजे तशा प्रकारे, जसं की आता बघू शकता इथून जी की जर समजा मला आता रेड पाहिजे असेल तर इथे तुम्ही रेड लिहू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीतून लिहू शकता. जसं की आता बघू शकता आपण इथून जी की जसा पाहिजे तशा पद्धतीतून, जसं की आता ब्लॅक पाहिजे असेल तर ब्लॅक लिहू शकता. जो कलर पाहिजे, जसं की आता बघू शकता इथं आपण येलो टाईप केलेलं आहे, जसं की आता बघू शकता येलो, आणि ज्यावेळेस येलो टाईप करून तुम्ही सेंड करणार आहे त्यानंतर तुमचा इमेज आहे तो बघू शकता कशा प्रकारे तो रेडी होणार आहे. आणि ह्या प्रॉम्प्ट जो आहे सगळ्यात पहिले तुम्हाला पूर्ण प्रॉम्प्ट वाचावा लागणार आहे, कारण की ह्या प्रॉम्प्टमध्ये मी बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते चेंज केल्यात. आधीमध्ये थोडेसे कलर म्हणजे माझ्यानुसार मी तो प्रॉम्प्ट आहे तो सेट केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला इथे जर समजा जी की बॅक जी की आपलं बॅकचं बॅकग्राऊंड जी की आता तुम्ही बघू शकता जी की अशा प्रकारे म्हणजे येत आहे, बघू शकता अशा प्रकारे. आता बघू शकता फोटो कशा प्रकारे तो रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुमचे वेगवेगळे फोटो सुद्धा इथे रेडी होणार आहे. याच्यावर जर मी क्लिक केलं तर अशा प्रकारे तुमचा तो फोटो रेडी होणार आहे. प्रॉपर ऑइल पेंट जी काय आपला बघू शकता अशा प्रकारे सुद्धा अप्लाय होणार आहे. फक्त तुम्हाला जी काय असेल इथे तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता व्हाईट लिहिलं आहे, येलो आहे, तिथे फक्त तुम्हाला जी काय असेल आता बघू शकता जसं की आता इथे चेंज करतो, जसं की आता ग्रीन जर मी इथे सर्च केला आणि सेंड केलं त्यानंतर जो काय असेल फोटो आणखीन चेंज होणार आहे. फक्त तुम्हाला जर कलर चेंज करायचे असेल तर तिथे कलर तुम्हाला टाईप करायचे आहेत. जी की तुम्हाला इथे लाईन दिसते ह्या लाईन मधल्याच गोष्टी सर्व चेंज करायच्या आहेत. वरल्या गोष्टी आहेत ते तुम्ही सेम ठेवू शकता. फक्त ह्या जी की लास्टून जे की 2 ते 3 लाईन्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत बघू शकता, जी की लाईटच्या लाईन्स आहेत इथे बघू शकता ह्या जी की आहेत. ओके, ह्या लाईन्समध्ये ज्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी फक्त तुम्हाला इथे चेंज करायच्यात. त्या गोष्टी जर तुम्ही चेंज केल्या त्यानंतर तुमचा फोटो आहे तो लगेच आहे तो जसा पाहिजे तशा प्रकारे रेडी होणार आहे. जसं की आता बघू शकता आपण जी की आहे इथे 2 साईड म्हणजे दोन्हीकडच्या साईडनं आपण जी काय ती लाईट या त्यासाठी फॉर बघू शकता 2 साईड अशा प्रकारे म्हणजे तिथे मी लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये. ओके, जसं की आता बघू शकता अशा प्रकारे फोटो आहे तो रेडी होणार आहे जसा पाहिजे तशा प्रकारे. जसं की समजा जर तुम्हाला एका साईडनं जर लाईन जर इकडे म्हणजे लाईट जर हवी असेल जी की आता दोन्हीकडे लाईन आहे. ओके, तर काय करू शकता याच्यावर प्रेस करा, 2 साईड लिहिलेलं आहे इथे क्लिक करा तुम्ही. 2 साईड लिहिलेलं आहे तिथे तुम्ही जी की आहे 1 साईड लिहू शकता. जसं की आता 1 इथे तुम्ही फक्त इथे 1 साईड टाईप करा आणि सेंड करा. ओके, झालं. त्यानंतर तुमची एकच लाईन एका साईडनेच तुम्हाला इथे तुमच्या फोटोमध्ये इथे दिसणार आहे. ह्याच गोष्टी फक्त तुम्हाला चेंज करायच्या आहेत. बाकी काही सुद्धा चेंज न केलं तरी चालेल, कारण की जर करायचं असेल तर तुम्ही वर गोष्ट आहे ते चेंज करू शकता. पण मी सांगेन तुम्हाला फक्त लास्टच्या 3च ओळी ज्या काही आहेत त्यातच तुम्हाला थोडंसं चेंज करत राहायचं. खालची गोष्ट वर, वरची गोष्ट खाली अशी तुम्ही करू नका कुठल्याही प्रॉम्प्टमध्ये. फक्त तुम्हाला सांगतो की काय करायचं, ह्या 3 ज्या काही गोष्टी आहेत लास्टच्या लाईन ह्यात फक्त तुम्हाला एकच गोष्ट चेंज करायची आहे, ते म्हणजे की कलर. तुम्हाला कोणता कलर पाहिजे, त्यानंतर कशा प्रकारे कलर पाहिजे, कोणत्या साईडने कलर पाहिजे, ह्या गोष्टी आहेत बघू शकता. आता काय केलं तर 1 साईड, जशी की 1 साईड म्हणलं तर एकाच साईडने जी की आहे अशा प्रकारे जी की लाईट्स येणार आहे. जर तुम्ही 2 साईड किंवा इथून तुम्हाला जर वेगळा कलर हवा असेल तर फक्त प्रॉम्प्टमध्ये टाईप करायचं, फक्त याच्यावर प्रेस करायचं आहे. एडिटचं तुम्हाला बटन इथे भेटतं. त्यानंतर ते 1 साईड आहे, 2 साईड इथे तुम्हाला फक्त अशा पद्धतीतून जर लिहिलं तुम्ही जसं की आता इथे 2 साईड किंवा 3 साईड अशा प्रकारे लिहिलं आणि सेंड केलं, त्यानंतर जी की लाईट असेल जी जशा प्रकारे तुम्ही तिथे लिहिणार आहे 2 साईड 3 साईड तशा प्रकारे तिथे लाईट्स आहेत तुमच्या फोटोमध्ये ती ॲड होणार आहे. अशा प्रकारे एकच नाही भरपूर सारे तुम्ही येथून गोष्टी आहेत त्या चेंज करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या आहेत ते सुद्धा चेंज करू शकता. जसं की बॅकग्राऊंड चेंज किंवा इतर कोणत्या गोष्टी चेंज जर करायच्या असतील तर त्या सुद्धा ते चेंज करू शकता. त्या कशा चेंज करायच्या ते तुम्हाला सांगतो. आता आपण काय केलं इथे 3 साईड म्हणजे 3 साईडनं जे काही आहे लाईट थोडीशी ॲडजस्टमेंट करा, म्हणजे 3 साईडने फोटोमध्ये लाईट आहे ती ॲड होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा जी की आता इथं लोडिंग घेत आहे. मग आता जी काही असेल तर आता बघूया आपला इमेज आहे तो कशा प्रकारे तो रेडी होत आहे. आता तिन्ही साईडने आपण लाईट जी काही होती ती बघू शकता अशा प्रकारे केली. त्यामुळे ह्या साईडने एक लाईन आहे, ह्या साईडनं अशा प्रकारे लाईन ॲड झालेली आहे. आता तुम्ही काय विषयात जर तुम्हाला समजा ह्या फोटोमधली जी काय बॅकग्राऊंड जर ब्लॅक नको असेल तर तुम्ही एडिटवर क्लिक करा आणि फक्त इथं अशा प्रकारे बॅकग्राऊंड इथून तुम्ही बॅकग्राऊंड चेंज किंवा इथून जी काय असेल तुम्ही अशा पद्धतीने बॅकग्राऊंड चेंजिंग अशा प्रकारे टाईप करू शकता, किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड दुसरा हवा असेल तर बॅकग्राऊंड टाईप करू शकता. ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या सर्व गोष्टी ते तुम्हाला फक्त इथे टाईप करायच्या आहेत जशा पाहिजे तशा प्रकारे तुमचा इमेज आहे तो जनरेट होणार आहे. फक्त हा प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट लागणार आहे.
प्रॉम्प्ट घेतल्यानंतरच तुम्हाला त्या गोष्टी आहेत ते चेंज करता येणार आहेत. आता बघू शकता जी की आता आपलं बॅकग्राऊंड आहे ते चेंज होते का आपण आता बघूया, कारण की आपण इथं टाईप केलं आहे बॅकग्राऊंड चेंज. तर आता आपण बघूया बॅकग्राऊंड आपलं चेंज होते का नाही. थोडंसं लोडिंग घेत आहे, कारण की थोडंसं जी की आता बघू शकता आपला जी की इमेज आहे तो अशा प्रकारे जनरेट झाला आहे. आता बघू शकता बॅकग्राऊंड आहे ते चेंज झालेलं नाही, पण ड्रेसचा कलर आहे तो व्हाईटमध्ये अशा प्रकारे आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही ड्रेसचा कलर चेंज करू शकता, बॅकग्राऊंड चेंज करू शकता, बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आहेत त्या चेंज करू शकता. आता हा प्रॉम्प्ट तुम्हाला भेटणार कुठेही तुम्हाला सगळ्यात पहिले ते सांगतो. याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर आपले व्हिडिओ जी की आता तुम्हाला दिसत आहे ह्या व्हिडिओला सगळ्यात पहिले तर सबस्क्राईब जर तुम्ही आपल्या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जसं की आता बघू शकता तुम्ही माझा जी की चॅनल असेल ते ओपन करून घेतो. ओके, रँडम मी कोणताही व्हिडिओ आहे तो इथून ओपन करून घेतो, कारण की आता एक गोष्ट लक्षात, हा प्रॉम्प्ट आहे तुम्हाला कुठे भेटेल हे आता इथून पुढे व्हिडिओ आहे ते स्किप करू नका, कारण की प्रॉम्प्ट इम्पॉर्टंट आहे. जसं की आता मी हा व्हिडिओ प्ले केला. ओके, जसं की आता मी इथून हा व्हिडिओ प्ले केला आहे, त्यानंतर येथे जी की असेल बघू शकता इथून जी की आहे थोडंसं मी रोटेट केला आहे व्हिडिओ. ओके, थोडंसं व्हिडिओ इथून मी बंद करतो. ओके, हा जी की व्हिडिओ आहे तो आपला प्ले झाला. त्यानंतर फक्त काय करायचं आहे तुम्हाला, येथे जी की असेल इथे बघू शकता मोअरचा ऑप्शन भेटतो, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ह्या मोअरच्या ऑप्शनवर. त्यानंतर येथे खाली जी की आहे डिस्क्रिप्शन बॉक्स सगळी ओपन होणार आहे. इथे मी सर्व लिंक्स टाकले असतात, टेलिग्रामच्या असतील, इंस्टाग्रामच्या असतील, सर्व लिंक्स तुम्हाला भेटणार आहेत. आणि येथेच टेलिग्रामच्या वर किंवा टेलिग्रामच्या खाली मला वाटेल टेलिग्रामच्या वरच इथे तुम्हाला प्रॉम्प्ट भेटून जाईल. टेलिग्रामच्या वरच इथे मी प्रॉम्प्ट म्हणून लिहिला असेल तो प्रॉम्प्ट फक्त तुम्हाला इथे अशा प्रकारे जसं की आता बघू शकता आम्हाला कॉपी करायचं तर याच्या अशा पद्धतीने प्रेस करा आणि येथून जी काय त्याला कॉपी करा आणि एकदम फ्रीमध्ये ती यूज करा. पण महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.